श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. ओम जय जयाजी सच्चिदानंदा. भवभयहारका मुकुंदा. ज्ञानप्रवादा निवारिसी लिलेने. देशकाल वस्तूंचा न लागे बंध नामरूपाचा. नापर अरूपी तू साचा दिगंबरा श्रीपादा. तिरुमलदास श्री दत्तभक्ता प्रेमे निरूपिती श्रीपाद चरित्रा. शंकर भटजी ग्रंथबद्ध करिता. लाभला प्रसाद जगतासी. वाचले नर सावधानी. मृत्युमुखातून सर्व शक्ती सिद्धी होती क्षीण. सरे आदर मान सन्मान. पावले दारिद्र्य ही. भिक्षा मागून चरितार्थाशी चालविती. नर सावधानी कष्टे सीत. तव नवल देखील एके दिवशी अतर्क्य श्रीपाद लीला. श्रीपाद कधी आजा घरी. कधी वैकंठे श्रेष्ठा घरी. कधी नरसिंह वर्मा घरी. लीला करती स्वानंदे. अगाजो विष्णू व्यापकपणे. विश्वंभराजा विश्वरूप असणे. सारे करोनी अकर्ता राहणे. लीला प्रिय श्रीवल्लभ. पाहती नर सावधानी. आजाच्या कडे लागुनी. बाल श्रीपाद मूर्ती मनमोहिनी. मंदस्मित हास्य करी. शिशु परम सुंदर सहजचे मनोहर. तत्काल विरती पार पाप ताप अवघ्यांचे. पुढे जाता नर सावधानी. चित्त जडता श्रीपाद चिंतनी. दिसली ऐकली श्रीपाद वाणी. व्यंकटप्पा श्रेष्ठी घरी. बाप भाग्य श्रेष्ठींचे. स्वये परब्रह्मनाचे. अंगणी क्रीडन आनंदाचे. नित्य सहज होतसे. वेदांच्या जो दृष्टी न पडे. बोलता शब्द तोकडे. तो उघड भक्ता घरी सापडे. स्वामी हा सर्व शक्तीचा. कधी नरसिंह वर्माच्या खांद्यावरी. खेळले श्रीपाद मुरारी. जेवी श्रीहरी नंदा घरी. परमानंद दानी भक्तांसी. नर सावधानी सर्वत्र तयासी. पाहती एकाच समयासी. श्रीपाद करती मंदस्मितासी. सूचक जे सर्व व्यापकपणा. कळे ना त्यांसी हे काय कैसे. विष्णू माया की भ्रमा पैसे. श्रीपादासी जैसे ब्रह्मयाचे ब्रह्मपण. सगुण तरी गणवेना. निर्गुण तरी आकळेना. अगुण तरी अनुमाना. येईना अद्वय अतुटपणे. क्रिया तरी विरोन जाती. शब्दांतरी मौनावृत्ती. दर्शने चित्ताकर्षित. श्रीपाद श्रीवल्लभ. बळे तो लीला त्याची. कळे तो कृपा त्याची. अन्यथा भ्रांतीची. समजशी नये सर्वथा. पीठापुरीचे ग्रामवासी. छळीती नर सावधानीसी. ती स्वयंभू दत्तमूर्ती. अदृश्याशी कारण तो म्हणून या. श्री दत्त साक्षात श्रीपाद होऊन. क्रीडत असता पीठापुरी जाण. अन्य मूर्तीचे काय कारण. गावंडी केवी जाणती. श्री दत्तचे प्रत्यक्ष स्पष्ट. श्रीपाद नोख नोळखिता अवघे कष्ट. नर सावधानी भ्रमिष्ट. वावरती घरी दारी. ऐकून तयांची लोकनिंदा. भाऱ्या तयाची दुःखी आपदा. कथन्याम श्री मुकुंदा. आली देव घरा माझी. पाहे ती चमत्कारोनी. श्रीपाद बैसले देवस्थानी. दाटे अति आनंद मनी. विनवी ती श्रीपाद प्रभुते. श्रीपादा घ्या प्रिय भाजी. रांधिली तीच म्याजी. सोडून द्या नाराजी. दैन्य हरामुचे. गेली संधी ये जन्माची. पुढील तव जन्मी मी साची. घेईन भिक्षा तव घरची. दारिद्र्य हरेन ते दवा. भाग्य न थांबते कुणासाठी. सावध साक्षेपी दक्षा पाठी. धावते ते म्हणे जग जेठी. श्रीपाद श्रीवल्लभ. एरी म्हणे कोण तू आहेस. मांत्रिक यक्ष देव राक्षस. कुठे असे तव श्रीपाद निवास. सांग रे श्रीपाद बाळा. मी केवळ मीच जाण. तत्व जे सर्व व्यापून. जे केवळ अधिष्ठान. व्यक्तांचे सकळ शक्ती माझ्यातून. प्रगटे मीच विहरून. स्वरूप माझे शक्तिमान. श्रीपाद मी म्हणून या. श्री म्हणजे सकळ शक्ती. पाद म्हणजे स्वरूप भक्ती. वल्लभ नामे प्रियत्वासक्ती. म्हणून श्रीपाद वल्लभ. माझे निहे चराचर. देव दानव मानव पितर. गुरु परब्रह्म परमेश्वर. तोच तो मी. ऐकोनी हे श्रीपाद वचन. ती म्हणे आहे मी ऐकून. प्रगटे दत्त अवतार नटून. काय तव रूपाने. प्रभू उत्तर तिथे येते. दत्त मीच सोडी संशयाते. भेटण्या शरीरधारी ते. शरीर हे धरले जाण. मज नाही गुणाकार. मी सर्वांशी आधार. कल्पनातील मी साचार. जाण तू मज लागी.
एरी म्हणे श्रीपादासी न गुण न आकार न रूपासी ऐसे जाणावे काय तुझसी प्रभू प्रति उत्तरती गे निराकाराचा आकार निर्गुणाचा गुण व्यापार अरूपाचे रूपसार जान कल्पनामय अवघे कल्पना तरी माझे नि होये परी ते परी मी कल्पने माझी न समाये त्रिपुटी त्या गुण राहे ते माझे निज रूप स्फूर्ती हे प्रगटे माझ्यात मीच स्फूर्ती रूपे क्रीडत स्फूर्ती विसावे माझ्यात तरी मी जाणत जैसा तैसा सगुण मी निर्गुण मी सगुण निर्गुणातील हो मी सगुण निर्गुणातीत ही मी ऐसा जान नित्य स्वमी परब्रह्म परमात्मा एरी पुसे श्रीपाद प्रभूशी सर्वस्वी तूच जरी अससी सुख दुःखादी जाशाशी प्राणी मात्रा का भोगणे उत्तरती प्रभू प्रेमाने तू तुझियात जीव रूपाने मी मज माझी शिवपणे असतो हा अनुभवी जोवरी करते पणाने जीव भाव तोवरी सुख दुःखाची द्वंद्भाव अटळ बंधने टाळण्या उपाव निज रूपा ओळख तू जीव भाव समर्पून मजसी शिव रूप जाण तरी स्वरूपाशी भ्रांती स्पर्शू शके ना जैसी सूर्यासी जेवी अंधकार कर्तृत्व तरी प्रकृतीचे जीव ते मानी स्वतःचे तेने गुणे भ्रांतीचे दृढ होय बंधन तैसेची भोगतृत्व जाणे घडे अंते कारणे स्वस्वरूपासी नेनने सकळ अनर्थ कारण त्यागून सकळ भ्रांती सोडून नित्यासक्ती शरणे मज प्रती मी नित्य सच्चिदानंद जिज्ञासू सती आदराने प्रश्न करीली न तेने प्रभू उद्धरती प्रेमाने जिज्ञासी शमोनिया पुसे ती जीव शिव वेगळे की तयाचे संबंध आगळे जीव शिवाची प्रबळ मानावे खरे काय अनुग्रहे प्रभू वदती उपाधी संगे जीव गती उपाधी साक्षीत्वे शिवस्थिती निरुपाधिक ब्रह्म जैसे तैसे विषय सक्तीचे जीव जो होतो विरक्तीने तो शिव असतो आसक्ती विरक्ती कल्पना शून्य तो ब्रह्म मी जानगे न मोडिता ब्रह्मपणाला अनुग्रहास्तव धरले श्रीपादार्पाला भिन्न जरी मानिसी स्वतःला मज सवे जोड सर्व भावे अवघी कर्म मज समर्पिता आसक्ती मज सवे जोडीला नाही आनंदा कमतरता मदन अनुग्रहे ते दवा मदनुग्रहे घडतील कर्मे तू केवळ निमित्त धर्मे राहटशील तदी भक्तीवर मे हस्तगत सहजी हो मोहांधकार बापुडा जाई दैन्य दुःख अवघे विलई जरी चित सूर्य उदया येई अंतर्बाह्य मद्रूपे तरी मोक्षापरी ते प्रेम सुख ब्रह्मानंदा ते मानी अदुख होणे जाणे सर्व लीला देख सकाळ नित्य परमानंद ते वाणीस बोलवे ना अन्यासी आकळे ना चळे ना विटे ना ढळे ना जैसे तैसे जाणो आता त्यासी जाणताचा नवरे सांगण्याशी जाणण्याची रूप वस्तुसी म्हणून ते अलक्ष भार्यास नरसावधानीची मूर्तीच ती जिज्ञासेची करी सर्व ती प्रश्नांची कुशलपणे ते धवा तत्वचिंतेने मातनले अवधूत स्थितीशी पातळे म्हणतात मी ब्रह्म भले असशील तू अवधूत की प्रभू वदती मी न अवधूत अवधूतांचे जे सर्वस्व साक्षात ते मी ब्रह्मने भ्रांत सर्वाठाई अद्वय मी एरी पुसे सलगीने प्रभो रहस्य भेदाचे स्पष्टतेने उकलावे या प्रार्थने अनुग्रह अर्थ मज देई जे संसार पुरातून तरले मोक्ष थडिये पावले ते ब्रह्मानंदे उसासले मदनुसंधाने ते दवा ते संकल्पासे शिवतीशी ना तव विकल्प केविये मना जानोनी मम आद्यंतरहित विभूषण भजती मज एकनिष्ठे की जे महासंकल्पांसी आधार मी महाशक्तीस शक्तिमान मी आद्यंत भरोनी अवघाच मी अद्वयपणे सर्वदा शिवतरी माझी विभूती मम अधिष्ठाने जीवगती अवधूतांशी आश्रय स्थिती मदनुग्रहेची सर्वदा सत्य ज्ञानानंत संकल्पयसी अखंड स्फुरन जे चिद्रूप्यपाशी अनुलंग्य ते अवधूतासी चिन्मात्र रूप मी असे मम आज्ञेने अवधूतासी येणे लागे जन्मासी की सहायक मम लिलेसी प्राणप्रिय तो माझा ऐसे श्रीपाद वचन ऐकोनी ये रिपुसे चमत्कारोनी ब्रह्मज्ञान्या मुक्ती फिरोनी
भर्जित बीजा कोंब कैसा तव श्रीपाद प्रभू सांगती. भर्जित बीजा न अंकुरेती ही तो प्रकृतीची धर्मस्थिती. प्रकृती स्वामी ती धर्मातीत. प्रकृती स्वामी मी धर्मातीत. तव मी म्हणे दयाघना जरा येऊ दे करुणा. करी वचन विवरणा जेणे जीव सुख पावेल. तव करुणा घन ओळला अनुग्रहामृत वरुषला. स्वये गुह्यतम बोलला स्पष्ट सोपे ते धवा. मीच माझ्या स्वरूपाशी विश्वरूपे प्रगटावयासी. आरंभी लीला खासी ऐक सावधपणाने. आरंभी ब्रह्मदेवांची सृष्टी जहालासे बहु कष्टी. उदरणे अवघे समष्टी मम अवतरणे अनुग्रहार्थ. त्रिगुणातीत ज्याची वृत्ती म्हणून जो नामे अत्री. ब्रह्मदेवाची मानस संतती सप्त ऋषी जे पिता रूप. असूया नाही जियेसी अनुसया नाम तियेसी. पतिव्रता महासती खासी जे गमली मजसी माता रूप. कर्मसिद्धांते विश्व बांधिले व्यवहार सर्वही त्यातची गुंतले. गहन गती म्हणती भले जीव तेथ बापुडा. चराचरा अवघ्या ब्रह्मांडाशी फसविता प्रसविता जो रजोगुणेशी. ब्रह्मदेव नाम तयासी जाना तुम्ही भाविक जन. कर्म तरी आरंभिले परी गुंते किती उगवावे भले. व्यवस्था तरी सांभाळले पाहिजे की चतुराईने. म्हणून व्यापोनी विष्णू असे सकळांशी पालन करी. जसे गोवत्सा सत्वगुणे तसे पालन करी नारायण. रुदन करवी तसे जीवाला म्हणून रुद्रनाम तयाला. तमोगुणाधीश सारला कारण जाना सर्वदा. परिया तिगाशी जयाचा आधार जो निर्गुण आणि निराकार परम ज्योती परात्परा. अगुणपणे जैसा तैसा व्हावया त्याच्या साक्षात्कार. महर्षी अत्रीची तप घोर निष्ठापूर्वक सदाचार. चालिला वर्षानुवर्षे परम ज्योती परमात्म्याने. अमृतमय कृपादृष्टीने अनुग्रहावे म्हणून अनुसयने. अखंड आरंभिले तपाचरण. अनुलंघ्य कर्मसूत्र असे दुःख पापाचे फळ दिसे. सुख पुण्य फळे देतसे व्यवस्था ऐशी ब्रह्मयाची. जीव अल्पज्ञ दुर्बल कर्मशृंखला अतिप्रबल. ईशानुग्रहे जीव सबल प्रार्थित असे सती. जो वात्सल्याचा सागर जो दयेचा आगर. भावा सकोल धार आर्त हे तियेचे. जो आदर्श मूर्तिमंत पतिव्रत्य गुणे नित्य अश्वंत. असामान्य कीर्तिवंत माता त्रिदेवांची होई. अनुसया स्वरूपाद्य शक्तीचे तिये वाचून काही कोणाचे. न चले ती इच्छा अनुग्रहाचे रूप व्हावे साकार. सोये महापतिव्रता माता म्हणवी. जी चैतन्य जडात जागावी अकामास. कामना करवी स्वरूपानंदी ज्ञान लीलेची. पंचमहाभूतादी जडाची उत्क्रांती चौखानीची. मानव देही दुर्लभ संधीची. सार्थकता दैवी गुण संपदे. सदाचार सुचिष्मंत विवेक ज्ञान वैराग्यवंत. होती जीव जरी कृपावंत. श्री गुरु अंत शक्ती जागवीत. अमोगतीच्या तपोबलाने त्रिदेव होती बालकताने. समन्वयी अनुग्रह कारणे श्रीदत्त मम रूप. अनघा देवी अभिन्न शक्ती अर्धांगिनी दत्त अंगीकारिती. श्रीपाद श्रीवल्लभयती अर्धनारीश्वर स्वरूप हे. वैराग्य तप बोध विश्वासी जी स्वय आचरून दावी सर्वांशी. अकल्प वर्ष अनुग्रहामृतासी अवतार तो हा जाना. लय विलय गणित ब्रह्मांडाचा सहज संकल्पे हो जयाचा. अनुग्रह निष्फळ न हो साचा. वर जाना हा तुम्ही. ऐकोनी असे अनुग्रह वचना चतुर सती विचारी तयांना. प्रभू मम दारिद्र्य का हराना. जरी सिद्ध संकल्प तुमचा हो. प्रभू वदती हासोनी अवश्य हरेन दारिद्र्या लागोनी. परी ते तव पुढील जन्मी जाणी येईन यती रूपात. दारिद्र्य तव हरण्यासाठी जाहलो जो मी भाजी लागी हट्टी. परी दया तुझ न ये गाठी मनोमलिन्य जोडले तुवा. आयुष्य कीर्ती ऐश्वर धन मान सौंदर्य ही पुण्य फले. जान धैर्य करावी संपन्न दरिद्र अल्पायुषी हानी. कुरूप ख्याती अपमानी पाप फलाची ही देणी. होती अशा प्रकाराने वाढविता आयुष्य पुण्य सरले. दारिद्र्य पाप फल भोग आले. त्वा स्वयंभू दत्ता अर्चिले तेने उने न अन्नोदका.
देव कर्म फल देती सत्संगे विवेक गती होता ती विमलमती होता ती विमलमती लाभे अक्षय शोक ठेवा इति श्री श्रीपाद चरित्रामृत शंकर भटजी संमत श्री स्वामी समर्थावधारक परमपूज्य गुरु माऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 103. अध्याय 8 संपूर्ण.